ती 55 वर्षांची आहे, CA आहे. तिचा स्वतःचा बिझनेस आहे. तिची एकुलती एक मुलगी कामानिमित्त अमेरिकेत राहते. 20 वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर 6 महिन्यात तिच्या एक्स हजबंडने नवीन संसार थाटला. हिने एकटीनेच मुलीला वाढवलं. मुलीचं संगोपन आणि इतर गोष्टी यामध्ये तिने स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की दुसरं लग्न करण्याचा विचारही तिने केला नाही. आता साधारण 1 वर्षभरापूर्वी तिला तो भेटला. ती जाते त्या जिममध्येच त्याच्याशी ओळख झाली. डॉक्टर आहे. गेल्या वर्षी त्याच्या पत्नीचं कॅन्सरने निधन झालं. त्याची मुलगी लग्नानंतर सिंगापूरमध्ये असते आणि मुलगा त्याच्याच क्लिनिकमध्ये स्वतःची मेडिसिनची प्रॅक्टिस करतो. 6 महिन्याच्या भेटीगाठीनंतर त्याने तिला सरळ लग्नाची मागणी घातली. ती विचारात पडली. तिने या बाबतीत स्वतःच्या मुलीशी संवाद साधला. मुलीने सुद्धा आईला छान समजून घेतलं. मम्मा, तू भारतात एकटी असतेस म्हणून मला नेहमीच तुझी काळजी वाटते. तू लग्न केलंस तर माझी काळजी मिटेल. तू खरंच लग्न कर. माझ्या लग्नाची काळजी करू नको, असं म्हणून तिच्या मुलीने लगेच ग्रीन सिग्नल दिला. त्याच्या मुलीने आढेवेढे घेत का होईना पण शेवटी लग्नाला सहमती दर्शवली. वडिलांच्या सुखात ती सहभागी झाली. पण मुलगा मात्र या लग्नाच्या एकदम विरोधात आहे. बापाने या वयात दुसरं लग्न करणं हे बरं दिसतं का, असा त्याचा सवाल आहे. लग्न झालं तर प्रॉपर्टीचा वारसा हक्क कुणाला मिळणार हाही त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दोघांनी मिळून लिव्ह इनचा पर्याय निवडला आहे. काल माझ्याशी बोलताना ती म्हणाली, मैथिली, मी लहानपणापासून आईवडिलांच्या आज्ञेत वाढले. त्यांनी सांगितलं ते शिक्षण घेतलं. त्यांनी सांगितलं त्या मुलाशी लग्न केलं. घटस्फोट झाल्यानंतर माहेरी राहून आईवडिलांची शेवटपर्यंत सेवा केली. तेव्हा भाऊ भारतात फिरकलासुद्धा नाही. आज मी 55 वर्षांची आहे. जेवढं आयुष्य माझं जगून झालं आहे तेवढं आयुष्य आता माझ्या हाती नाही. पण मला माहिती आहे एवढंही आयुष्य काही लोकांना लाभत नाही. आय एम इन अ प्रिव्हिलेज्ड इयर्स ऑफ माय लाईफ. या वयात माझ्यावर खरोखरच प्रेम करणारी व्यक्ती भेटली आहे हे माझं परम भाग्य आहे. अशा व्यक्तीला मला गमवायचं नाही. तू म्हणतेस तसं मला आता माझं आयुष्य प्रत्येक सेकंद प्रेमाने आणि प्रेमासाठीच जगायचं आहे. तिचं हे बोलणं ऐकून मलाही भारावून जायला झालं. मी माझं काम योग्य दिशेने करत असल्याची पावती मला तिच्या बोलण्यातून मिळाली. लव कोचिंग निमित्ताने अशा पॉवरफुल सेल्फ अवेअर स्त्रियांना भेटण्याची, त्यांचं भावविश्व जाणण्याची संधी मला मिळते असं म्हणून मी ब्रह्मांडाचे मनोमन आभार मानले. गेली 3 वर्ष मी या स्त्रीसोबत काम करते. 3 वर्षापूर्वी अँक्झायटी अटॅकसाठी माझ्याकडे आलेल्या स्त्रीचं आजच्या घडीचं हे ट्रान्सफॉर्मेशन मी या लेखातून मांडलं आहे. प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे नक्कीच प्रेरणा देईल असं मला वाटतं. डॉक्टर मैथिली सावंत ह्या या कथेच्या लेखिका आहेत. हा लेख जो आहे हा त्यांनी लिहिलेला आहे. आम्हाला सोशल मीडियावरती तो मिळाला. आम्हाला वाटलं की हा तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. अतिशय छोटी गोष्ट पण तितकीच परिणामकारक की आपण ज्यांच्यासाठी आयुष्य वेचतो त्यातूनही आपल्याला जेव्हा सुख नाही मिळत तर आपण आपला सुखाचा निर्णय कुठल्याही क्षणी घ्यायला मोकळे आहोत. इवन तो घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि असं लेखिकेंनी डॉक्टर मैथिली सावंत यांनीसुद्धा हेच यातनं मांडलेलं आहे. खूप छान वाटलं. तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर ही कथा नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो तुमची मौल्यवान कमेंट लिहायला विसरू नका. आणि जे कथेचे अधिकार आहेत, हक्क आहेत ते या लेखिका डॉक्टर मैथिली सावंत यांच्याकडेच आहेत. आम्ही त्यावरती कुठलेही हक्क सांगत नाहीत. आमचं काम फक्त एवढंच होतं की ही चांगली कथा तुमच्यासोबत शेअर करावी, काहीतरी चांगलं वाचनात आलेलं तुमच्यासोबत शेअर करावं. सो ही कथा तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, आमच्या कथाकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.